आपल्यासोबत आहेत विजयी उमेदवार संजयभाऊ राठोड। पाचव्यांदा त्यांनी दिग्रस मतदारसंघातून आपला गड कायम राखला आणि पाचव्यांदा ते निवडून आले आहेत। आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी। भाऊ, पाचव्या वेळी आपण मताधिक्याने निवडून आलेत, काय नेमकी आपली भावना आहे? नक्कीच दिग्रस दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला पाचव्यांदा सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। कुठेतरी एक कार्यकर्ता म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारधारा घेऊन 80% समाजकारण 20% राजकारण या सूत्रानुसार मी काम केलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना सर्वसामान्य माणसासाठी जे निर्णय आम्ही घेतले आणि समाजातला मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बेरोजगार असेल, तरुण असेल, विद्यार्थी असेल, वयोवृद्ध असतील, व्यापारी असतील, या सर्वांसाठी ज्या पद्धतीनं निर्णय या ठिकाणी घेण्यात आले त्याच्यावरून जनता प्रचंड या ठिकाणी या सरकारवर खुश आहे आणि जनतेने हे दाखवून दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात, त्याच पद्धतीनं माझ्याही मतदारसंघामध्ये। शासनाने ज्या योजना राबवल्या त्याच्यात लाडक्या बहिणी योजनेचा प्रभाव या निवडणुकीत पडला आहे असं म्हणता येईल? नक्कीच लाडक्या बहिणीची ही जी योजना आहे तिचाही प्रभाव पडला, परंतु अनेक अशा योजना ज्या आहेत, जसं उदाहरणार्थ शेतकरी आहे, शेतकऱ्यासाठी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाला आम्ही मदत दिली। पीक विमा 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा काढला। शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आणि भाव जर मिळाला नाही तर बोनस देण्याचं आम्ही ठरवलं। असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणसं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या सरकारने निर्णय घेतल्यामुळे ही जनता या सरकारच्या पाठीशी महाराष्ट्रात उभी राहिली आणि माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये जनतेने मला पाचव्यांदा संधी दिलेली आहे। सोमवारी शपथविधी होणार आहेत। शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील? आता यामध्ये पक्षापेक्षा आम्ही महायुती म्हणून लढलो आहे आणि भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि या ठिकाणी आमचं सर्व देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशाचे नेते अमित शहाजी हे जो काही निर्णय घेतील या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री हे करण्यापेक्षा ते जे निर्णय घेतील तो या ठिकाणी या सरकारमध्ये, कारण शेवटी केंद्र सरकारचा सपोर्ट या सरकारला मिळाला म्हणून अनेक योजना कार्यान्वित झाल्या आणि पुढेसुद्धा केंद्र सरकारच्या सपोर्टनंच राज्याचं या ठिकाणी काम करायचं आहे। निश्चितच एक पाहिलं तर शासनाने ज्या योजना महायुती सरकारने राबवल्या त्याच्यामुळेच ते जनतेने आमच्यावरती विश्वास टाकून पुन्हा हे सरकार आणलं आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, दारवा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।